आयुष्यात प्रथमच करेक्ट बोललेली आहेस. तुला सुट्टीची फारच गरज आहे. तू सुट्टी घे, 2 दिवस रजेवर जा, कुठेतरी छान फ्रेश हो, मर तिकडे. अरे ती विचारते एवढं तर सांग ना, काय झालंय? तू त्या मंदबुद्धी मुलीला काय सल्ला दिलास? मग ते होय काय? तू सहज काहीतरी बोलून जातेस ग, पण ती पटकन मनावर घेते. अगं खरं तर मी जाणार होतो रजेवर, आदित्य येणार आहे म्हणून. आणि भाईंना सांग मी बुधवारी जाते आदित्यला आणायला. हे वाक्य भाईंसाठीच ना नक्की? हे आणखी तुला सांगितलेलं एका झटक्यात काही कळतच नाही. जाग बाई, माझं डोकं नको खाऊस. आणि परत त्या मंदबुद्धी मुलीला काहीतरी सांगू नकोस, कळलं? अबे 2 तास त्या अप्पूले तुला बाईकवर फिरवलं तर हवेत तरंगत होतास. आता उद्या देवदत्त अप्पूच्या गाडीत बसून आदित्यला आणायला जाणार आहे. कमीत कमी 7-8 तास तर सोबत राहतील का नाही? मग तुमचं दोघांचं काय? कोणाचं? माझं आणि निमाचं. चला शेवटी नाव घेतलंच तर. खरं तर हे नाव आधीच घ्यायला हवं होतं. बाई काय झालं? अरे भाई सांग ना काय झालं? अरे मित्रा, केवढा घाबरलास तू. मला काहीही झालेलं नाही, माझ्या घरी काही झालेलं नाही. मला जस्ट असं वाटलं की तुझी मस्करी करावी, गंमत करावी म्हणून केली, बाकी काही नाही. अरे भाई गंमत करायला तुला मीच सापडलो काय? हो, 1 नंबरचा मूर्ख आहेस तू भाई. थँक्यू. अरे तू असा घामानं डबडबलेला, सिरियस होऊन आलास, मग मी घाबरायचं नाही तर का उड्या मारायच्या? अरे आणि वर बोलतोस, घाबरतोस कशाला? अरे मित्रा, काय करू, घरी एकटाच बसलो होतो, वेळ जात नव्हता, काय करावं काही सुचेना. म्हटलं छान, आता तुझी मस्त मजा करूया, तुझ्या घरी जाऊया आणि छानपैकी गप्पा मारूया. छानपैकी गप्पा मारण्याचे दिवस गेले. आता आपण आपल्या मुलांची काळजी करायची, एवढंच आपल्या हातात राहील. मुलांची काळजी? समजा माणसाला मुलांची काळजी नसेल, चिंता नसतील, तर इतर काहीतरी चिंता असतातच ना. एकूण काय, आयुष्यात चिंता या असतातच. मग ज्या सतत असतातच त्यांची चिंता कसली करायची? हे बरोबर आहे रे. मग आता कसं बोललास? बरोबर आहे. ठीक आहे. और सुना. बरं, ते देव आणि अपर्णाचं कसं काय चाललंय? हॅलो. हा नाही पण नाही, मला बुधवारी नाही जमणार आहे. मी मुंबईतच नाही आहे. हा पाचगणीला चालले आदित्यला आणायला. हो नाही, म्हणूनच मी आजची अपॉइंटमेंट घेतली ना. हो नाही, मी निघाले. हो अर्ध्या तासात पोहोचते. ओके, बाय बाय. की पुन्हा नवीन भांडणं? नाही, भांडण वगैरे काही नाही. सध्या निदान दोघं एकत्र येत आहेत तरी समोरासमोर, तेवढंच. बरं झालं. शेवटी उशिरा का होईना तुझ्या प्रयत्नाला यश आलं. मित्रा,
यश आलं नाहीये, मिळायला सुरुवात झालीये. बरोबर. अभी बहुत लंबा रस्ता है. अरे हो, त्या दोघांना फोन करून सतत आठवण करून द्यावी लागते. बरोबर, ती आधी करून दे. हा बोला भाई. हॅलो अपर्णा, बुधवारी निघायचं लक्षात आहे ना? हो भाई, कसं विसरीन मी. मला सारखं जमलं असतं ना तर मधले 2-3 दिवस काढून टाकले असते. डायरेक्ट बुधवारवर उडी मारली असते आणि पाचगणीला पोहोचले सुद्धा असते. आणि देवदत्ताचं काय? त्याचं काय म्हणणं असणार आहे इथेच. देऊ का त्याला फोन? म्हणजे तुम्हीच विचारा त्याचं काय म्हणणं आहे ते. तुम्ही बरोबर जाताय हे विसरू नका म्हणजे झालं. बाई, मी कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही मला विसरू देणार आहात का ते? पाचगणीचा विषय निघाला की तुम्हाला जे काही सुनवायचं असतं ना ते तुम्ही सुनावताच. राग आला का माझा? नाही, माझा राग येऊ दे, पण माझा राग इतर कोणावर काढू नकोस म्हणजे झालं. इथे आहे कोण दुसरं राग काढायला? का? दत्तू आहे ना. दे त्याला फोन दे. एक सेकंड. बोला भाई. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, मी त्या दिवशी जो उपाय सांगितला आहे तो विसरला नाहीयेस ना? हो भाई, माझ्या सगळं लक्षात आहे. मी तो उपाय करून बघणारच आहे. मला काय होईल म्हणजे? मी भाईंशी बोलतोय. मला बोलायचंय. मग बोल ना, माझ्या परमिशनची गरज आहे तुला. अरे मी तुझी परमिशन मागितलेलीच नाहीये. दत्तू, अपर्णा, भाईंशी मीच बोलत होते, तू मध्ये घुसलायस. अरे अरे ऐका, तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? मी घुसलेलं नाहीये. भाईंना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्यांनी मला आमंत्रित केलं. अपर्णा, अपर्णा. हा भाई. हे अपर्णा, या. त्यांना म्हणावं मी नंतर बोलेन त्यांच्याशी. तुझं निरोप देण्याचं काम नाहीये मला आणि तेवढा वेळही नाहीये. मिस्टर धानोरकर, ह्याला निरोप देणं म्हणत नाही, ह्याला सांगणं म्हणतात. तुम्ही हे घर सोडून पळून गेला होतात ना, तेव्हा मला जे सांगितलं होतं ना त्याला निरोप देणं म्हणतात. काय तर म्हणे, बँकेची कागदपत्र खालच्या ड्रॉवर मध्ये ठेवली. जसं काही ते मला सांगितलं नसतं तर जगबुडी झाली असती. हे घर कोसळूनच पडलं असतं. पण देवदत्त, या जगात कुणाचंही कुणामुळे काहीही अडत नाही. माणसं हरवली, बेपत्ता झाली, पळून गेली तरी जगबुडी होत नाही किंवा घरही कोसळत नाही. आणि हे भाईसाहेब सराफांचं घर आहे. ते कधीही कोसळणार नाही कारण ते त्यांच्या इतकंच भक्कम आहे. अपर्णा. हा सॉरी भाई. बोला बोला. हे अपर्णा. बोला. हॅलो भाई. तू माझ्याशी बोलतेस ना? काय बोलू भाई? काय बोलू?
काय बोलू हा प्रश्न पडला असेल ना, तर मी काय सांगतोय ते तू शांतपणे ऐक. बेटा, निरोप म्हणजे काय हे तू नेमक्या शब्दात चांगलं सांगितलंस. देवदत्त घर सोडून कधी गेला, का गेला, हे जसं तुला कळलं नाही ना, तसंच मला देखील कळलं नाही. मग इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याला विचारणं की बाबा रे, तू आमच्याकडे पाठ फिरवून का गेलास. हे का विचार. अपर्णा, अपर्णा, काय झालं? काय झालं भाई? भाई काय झालं? काय झालं भाई? भांडण. अरे पण आता तुम्ही दोघं चांगले बोलत होतात ना. हो, पण आता वाद झाला. आता काय करायचं? वाद मिटवायचा आणि तो मिटवण्यासाठी उपाय शोधायचा. भाई, या वयात आपण हेच करायचं का? जन्म दुःखाचे मूळ असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कितीही करीशी नेटका तरी तो पडत असे पांढराची फिका. हे कोणी म्हटलंय? हेही समर्थांनीच म्हटलंय. संसार म्हणजे वाळूवरचं घर. लाट आली की ते घर नष्ट होणार, लाट गेली ते घर पुन्हा बांधायचं. यालाच संसार म्हणायचं. भाई, हे फक्त तूच करू शकतोस. हा, तूच करू शकतोस. मीच का? थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच करावं लागतं. यातून कोणाचीही सुटका नाही. पण भाई, पूर्वी फार बरं होतं नाही? वानप्रस्थ आश्रम के काय म्हणतात ना, ते एकदा स्वीकारलं की संपलं सगळं टेन्शन. मग मुलांनी काहीही करो, अगदी त्याच्या संसाराचं वाटोळं करो किंवा आणखी काही करो, आपल्याला त्याच्यात काही देणं घेणं नसतं. मित्रा, अरे वानप्रस्थाश्रमातही समस्या होत्याच की, नाही का? हो, तेही खरंच आहे म्हणा. पण जाऊ दे, ते एंडलेस आहे. आपण कितीही बोललो ना तरी संपणार नाही ते. बरोबर आहे. एक सांगू, माझ्या मनात एक वेगळाच विचार आला होता. बऱ्याच दिवसात आपण भालेकरवाडीच्या साईटवर गेलेलो नाही आहोत. हे बरोबर बोललास. हा, कित्येक दिवस तुला साईटकडे लक्ष देता आलं नाही. मग आज जाऊया साईटवर. जाऊया. चल निघूया. चला. तब्येत कशी आहे तिची? बरी आहे. नाही पण अचानक झालं तरी काय? बीपी लो. आणि भाईसाहेब पण घरी नव्हते ना? का? ते कुठे गेले? अरे, ते भालेराव काकांकडे गेले होते. काल तिथेच राहणार होते. पण मग हे सगळं कळलं तुम्ही त्यांना? नाही, डॉक्टर नको म्हणाले. का? का काय? आता डॉक्टरांना ते काळजीचं वाटलं नसेल. अरे पण असं कसं? ती बोलता बोलता चक्कर येऊन पडली. देवदत्त तर इतका घाबरला होता की
जीवाच्या आकांताने मला हाका मारत होता. डॉक्टर येईपर्यंत त्याचंही काही खरं नव्हतं. पण मग सर कुठे आहेत आता? झोपलाय तो आता. का? अगं का काय, तोही रात्रभर जागत होता. प्रशांत, खूप दिवसांनी त्याचे पाणावलेले डोळे बघितलेत मी. तू खरं सांगतेस? मी का खोटं बोलेन? तसं काही कारणच नाहीये माझ्याकडे. खरंच रे, तिला खोटं बोलायची काय गरज आहे? आहेच आमच्या सरांचं मॅडमवर तेवढं प्रेम. तर मॅडमना ते कळत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हा बायकांना आपल्यावर खरं प्रेम कोण करतं हे कधीच कळत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. घ्या, आता एका मॅडमवरनं या महाशयांनी सगळ्या बायकांना गृहीत धरलंय. आता तुला काय म्हणायचं नेमकं सांगशील? आता बघ, उद्या समजा माझ्यावर नाही तर तुझ्यावरती कोणी प्रेम करत असलं तर आपल्याला हे कळणार नाही का ग? ए चल जा घरी जा. ए, मला घरी जा सांगणारा तू कोण रे? हेच तर तुला कळत नाहीये ना की तो कोण. आता मला सांग, तुम्ही जर त्या दिवशी भांडलात ते आठवून तू परवापर्यंत अगदी खुदू हसत होतीस ना? हो ना? मग आता समोरासमोर आलात तर का भांडता रे तुम्ही? ए, पण भांडणाला सुरुवात कोणी ग केली? भांडायला कारण कोणी दिलं? अय्या, आता मी काय केलंय का ग? हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. यु नो समथिंग, तू इनोसंट मुलगी नाहीयेस. मग? तू मठ्ठ आहेस, मठ्ठ. अरे तुझ्याशी बोलण्याऐवजी भिंतीवर धडाधडा डोकं आपटून घेतलं पाहिजे. अय्या, हे असंच वाक्य ना परवा पण कोणतरी मला म्हणालं. अय्या, एवढं तरी आठवत आहे का तुला? बरंच झालं. काय ग तारा, तू पण असं वागतेस ना? मी जाते इकडनं. थांब आता, कोणीही कुठेही जायचं नाहीये. मी मस्तपैकी कॉफी ठेवतेय, माझे कारण जाम डोकं दुखतंय. कॉफी घ्या आणि मग आपण बोलूया. आलेच. मी पण येते तारा. का? इथे थांबायला भीती वाटते तुला? काही खरं नाही या मुलीचं. चल तारा, आले ग. तुमच्या बाबाजी तुम्ही काय आले नंतर मी उठून इथं पाहिले. तुला पाहिले आलो म्हणजे काय तू मला सांगितलं 5 मिनिटात येतो. मी अर्धा तास तिथं वाट पाहून राहिलो. का झालं का नाही, का झालं का नाही. 5 मिनिटाचे 10 मिनिटं होत नाही का? तुम्हाला काय वाटलं मी अपर्णाच्या माटीवर डोकं ठेवून बसलो? अजून शोधूनच राहिलो, तिला नाही सापडली ना. कशा नसले आपण म्हणजे अजून शोधूनच राहिला. खाली पाहून आलो. खाली समजा खालीच आहे, कोणीच नाही तिथे. का झालं बी इथं कोणीच दिसत नाही. तुम्ही वरत जाऊन आले का? नाही जात होतो हा, पण म्हणलं वरत गेले नाही. नाही वरत जाऊन पाहा लागल. आणि आपला टार्गेट, मेन टार्गेट आहे अपर्णा. तिले पहिले भेटलं पाहिजे. जो काय लफडा झाला त्याचा फायदा नाही भेटला पाहिजे का जे आपल्याला? त्याच्यासाठी तर आलो बे. तिथं का माशा मारत बसू. बरं चला, आता आलेस हा तर मै साथ द्या. पोचकवू नका.
मी तुझ्या बाप आहे का तू माझा बाप आहे बे? बाप तुम्ही साहजिक मग? पोचकोत आहे तुम्ही सुद्धा चालता चला आता वरत जाऊ हं. आणि टार्गेट कोण आहे अपर्णा हो. त्याच्या खोलीत ना खुपशास नाही तर चालशील का तू अपर्णा दिसली तरच बोलूया का नाही किती बोलतेस बे तू किती बोलते चला 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 पाय झाडू पाय उचला इकडे अरे त्याच्यात सैतानाचं नाव घेतलं सैतान आधीच आला हो कोणाचं तोंड पाहिलं तर सकाळी सकाळी माहिती तुमच्यावरच पाहिलं तर तुमच्यावरच पाहिलं म्या. हो नमस्कार हाय हाय अरे देवदत्त आम्हाला का नाही कळवलंस हं? आम्ही आलो असतो ना मी मग काय नाही नाही म्हणजे तेवढं काही सिरियस नव्हतं. अरे कमाल करतोस तू पुरीला चक्कर आली डॉक्टरांना बोलवण्याची वेळ आली आणि तू म्हणतोस हो ना आणि त्यात बाई घरी नाहीत मग घरात कुणी जबाबदार माणूस असायला हवा की नाही अहो, मी होतो ना. मी जबाबदार नाही. आहेस ना तू जबाबदार आहेस पण अपर्णाच्या सध्याच्या परिस्थितीला आणि आदित्यच्या कस्टडीवरून तुमच्या दोघात तुंबळ जुंपलेली आहेस कदाचित त्याच कस्टडीच्या नादानं रागाच्या भरात तूच अपरणार हात उचललास आणि ती गप्प बस. हे काय निघताय तुम्ही अपर्णाला भेटणार नाही. हो म्हणजे काय अगं हळूहळू. काय झालं